हातकणंगले नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाकडून आज प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे आणि या शुभारंभ प्रसंगी इंगोले साहेब आपल्यासोबत आहेत, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार। साहेब मला सांगा, आज प्रचाराचा शुभारंभ केला आपण, येणाऱ्या नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने जनतेसमोर जाताना आपण कशा पद्धतीने जाणार आणि आपला अजेंडा काय असणार आहे? या हातकणंगले गावच्या विकासाचा एक आणि एक मुद्दा मला कल्पना आहे। या गावात काय केलं पाहिजे, काय काय या गावाच्या समस्या आहेत, पूर्ण त्याचा अभ्यास मला आहे आणि पैसे या गावाला कुठून कसे आणायचे ही पूर्ण मला माहिती आहे। गेली 15 वर्षे पूर्ण सक्रिय राजकारणात ग्रामपंचायतीपासून नगरपंचायतीपर्यंत आहे। ह्या गावच्या पाण्याचा प्रश्न असू दे, या गावच्या प्रशासकीय इमारतीचा प्रश्न असू दे, चाऱ्याचा तुमच्या ह्याचा प्रश्न असू दे, घनकचऱ्याचा प्रश्न असू दे, हे सगळे प्रश्न मला माहिती आहेत। क्रीडांगणाचा प्रश्न, ह्या सगळ्या प्रश्नाचे आपण घेऊन नगरपालिकेला मी निवडणुकीला सामोरे जातो आहे। या ठिकाणी अरुंद रस्त्याचा एक विशेष आम्ही जेव्हा ग्राउंड म्हणजे लोकांशी बोललो, चर्चा केली, नागरी सुविधेबरोबरच ज्या काय पायाभूत सुविधा आहेत, म्हणजे रस्ते असतील, बाजारपेठेचा विषय असेल किंवा वाहतूक कोंडी असेल, याविषयी नागरिकांना आपण कोणता दिलासा देणार? नाही, ह्याच्यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की काही रस्ते हे वन वे करायला लागतील, म्हणजे वाहतुकीची कोंडी बऱ्यापैकी निघून जाईल। जे जुन्या इमारती आहेत त्यांना आपण काही करू शकत नाही। आता गटरीच्या बाहेरच्या इमारती जे गटारीवर बांधलेलं आहे ते आपण भविष्यात त्याच्यावर विचार करू। काही अतिक्रमण आहेत तर आहेत, पण त्याच्यावर आत्ता काय बोलणं योग्य नाही। ज्या त्यावेळीच्या परिस्थितीप्रमाणे आपण त्यावर पुढे जाऊ। पाणी पुरवठा जो विषय आहे, आपल्या गावाला पिण्याच्या पाण्याचा एक समस्या आहे, त्या संदर्भात येणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने नागरिकांच्या कशा प्रकारे दिलासा देण्याचा प्रयत्न करणार आहात? पाणी प्रश्न हा पहिल्यांदा आम्हीच हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं उचललेला प्रश्न आहे। काही मंडळींनी व्हॉट्सअपवर, इंस्टाग्रामला अनेक काहीतरी पत्र टाकलेले आहेत, ती कधीच मिळालेली आहेत। ते जुनं पत्र आहे आणि टेक्निकल सँक्शन आहे। त्याच्यानंतर परत एस्टिमेटमध्ये सुधारणा झाल्या, फिरसे पुन्हा एकदा ते टेक्निकल सँक्शन त्याची घ्यावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर पाणी प्रश्नाला माननीय देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला शब्द दिलेला आहे, 100% या गावाला पाणी मिळणार, स्वच्छ मिळणार, मुबलक मिळणार आणि दररोज मिळणार। तर आज आपण ऐकलं की इंगोले साहेबांनी ज्या पद्धतीनं निवडणुकीला समोर जाताना इथल्या नागरी सुविधा असतील, हातकणंगलेतल्या नगरपंचायत समिती नागरिकांच्या जे काय समस्या असतील याबद्दल प्रचार शुभारंभ प्रसंगी त्यांनी आपला मनोगत व्यक्त केलेला आहे आणि यासाठी येणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांना व त्यांच्या संपूर्ण पॅनलला, पक्षाला आमच्याकडून शुभेच्छा।